वेलकम टू माझा स्वतःचा म्हणजे स्पेसिफिक असा माझ्या नावावरती असणारा कोपरा गाईज. ऍक्च्युली हा कोपराच नाही तर अख्खी रूम माझ्या नावावर. सॉरी बोल. सॉरी. हा सॉरी बोल. तसं तर मी सॉरी कोणालाच म्हणत नाही, बट सणासुदीला हाच माझे फोटो काढतो म्हणून म्हणावं लागतं. आणि इथे आम्ही तिघी मिळून कुठे बाहेर जाऊन पार्टी करण्याच्या लायकीचे अजिबात नव्हतो, म्हणून माझ्या घरी प्लॅन झाला. तर भाई वर्षाच्या शेवटी आम्हाला नॉनव्हेज वगैरे काही खायचं नव्हतं. एकतर मेन पॉईंट मी व्हेजिटेरियन आहे म्हणून ह्या दोघींना व्हेजच खावं लागतं. म्हणून आम्ही एकदम भारी असा व्हेज बेत आखलेला होता. मस्तपैकी पनीरची भाजी, पुलाव आणि आमच्या ऋतुजाच्या हाताच्या गोल गोल चपात्या. एकतर भाई न्यू इयरची पार्टी करण्यासाठी मस्तपैकी क्लबमध्ये, पबमध्ये, गोव्याला वगैरे जाऊन पार्टी करणारे मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटतात कुठं काहीच हेच मला कळत नाही. कारण मला ह्या दोघींना किती मस्का लावायला लागलाय फक्त न्यू इयरच्या पार्टीसाठी, ते पण माझ्या घरी, ते फक्त मलाच माहिती. जसं लग्न मंडपामध्ये नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला मंडपात आणावं याची विनंती करतो, तसं भाई मला यांच्या मागे लागावं लागतं लिटरली. इथे मी एकटी बिचारी सगळा स्वयंपाक करत बसले आणि आमच्या ह्या दोघी दीदीच्या कबर्ड मध्ये काय काय आहे ते उचकत बसलेल्या होत्या. असं वाटतं लहानपुरीचं चोरले. बटरफ्लाय बटरफ्लाय. आणि इथे आमच्या ऋतुजा संचितीवरती नवीन नवीन हेअरस्टाईलचे प्रयोग करताना. तसं तर आम्ही तिघी सोबत आल्यावरती एकही काम नीट होत नाही, बट 1 तासाचा स्वयंपाक बनवायला आम्ही 3 तास घेतलेले होते. जेव्हा मी माझ्या स्वतःच्या हाताने जेवण बनवते तेव्हा ते खाण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नसतो, बट मी स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण दुसऱ्या लोकांना खाऊ घालायला मला खूप जास्त आनंद होतो. आय होप 2025 मध्ये सगळ्यांसोबत घडलेल्या वाईट गोष्टी रात गई बात गई असं म्हणून सगळेजण विसरून जातील आणि 2026 मध्ये मी पुन्हा एकदा आवारा बनून माझ्या मित्रमैत्रिणींसोबत भटकंती करावी. देणे मला जब्बे देता देता छप्पर फाडके या वाक्यावरती ठाम राहून 2026 मध्ये आपण सक्सेसफुली एंट्री मारलेली आहे. हॅपी न्यू इयर गाईज.